कसला खतरनाक रिझल्ट आलाय ना. कलरचं सोड, पिंपल खूप होते लय मोठं है ना. आता कमी झाले. 2 महिने मोठे झाले मोठे मी म्हणजे आले. माझ्याकडे व्हिडिओज आहे. आहेत की हा मीच फोटो काढून पाठवले तुम्हाला. हा म्हणजे मी तू आली तेव्हा मी नव्हते वाटतं इथं. नव्हते खरं, वर आहे असेल वरती मी नंतर आले. हा पण तेच तुझा बिफोर घ्यायचा राहिला होता आणि मग नंतर काहीतरी अर्धा ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण ते फोटो काढलेले आहेत ना. फोटो काढले. हा कारण जादा पिंपल आहेत म्हणून. आणि मोठं मोठं आहे ते. हा आता किती झाले. तिसरं आहे ते. हा आणि किती म्हणजे किती डेज झाले आता. 3 महिना झाले. 3 महिन्यामध्ये फुल म्हणजे फुल तुझं 70-80% कमी झाले. 80% काय 90% तर पूर्ण गेले. ते थोडं 10% हे राहिलं एवढं राहिले बघ. आणि हा एकदम ओरिजिनल कॅमेरा आहे सॅमसंगचा. हा आणि की आपण काय म्हणजे फिल्टर तसलं भानगडी करत नाहीये. मला माझ्या नेचरमध्येच नाहीये ते काम. सांगितले. हा जे आफ्टरचे व्हिडिओ घेते ना मी पूर्ण ओरिजिनल असते. आणि की समोरच आहे रिझल्ट. बरं तुला रिझल्ट कसा वाटायला लागलाय. तुला रिझल्ट. हा एवढे वर्ष म्हणजे की खूप सारी मेहनत केली होती ते कमी करण्याला. करून सोडले मी आता. हा पण आता म्हणजे बिनधास्त आहे तू. की मला लक्षात आलं तू पहिल्यांसारखा होते का नाही आम्हाला हे टेन्शन होतं. पण आता कसं आहे. आता नाही, आता पूर्ण कमी झाले. पहिल्यासारखं चालले आता. हा अजून 10-20% आहेत. हा तेवढंच आहे. म्हणजे की आता क्रीम यूज करतीस ना तू तर भरपूर कव्हर होते ते. बरं क्रीम किती सपोर्ट करते. फेशियल आफ्टर क्रीम किती सपोर्ट करते तुला. छान आहे रिझल्ट क्रीमचं पण. किती सपोर्ट करते ते लक्षात नाही आलं. नाही पण क्रीम म्हणजे लावल्यावर किती तुला म्हणजे किती कमी वाटतं किंवा काय असं. कुठं तर उठले ना पिंपल. अजून हे डब्यात दिले बघा. ते इथं लावलं ना कुठं पिंपल उठते ना तिथं लावलं ना. हे दुखत होतं पहिला. हे तिथं लावलं ना हे परत मोठं होतच नाही पिंपल. हा किती आहे तर तिथं कमीच होते ते. लगेच कमी होते. म्हणजे तुला तो वेगळा मी डिटर्न दिलेला आहे तो छोटा डब्बा. छोटा डब्यात आपला क्रीम सोडून तो ऍक्नेसाठी मी तो दिलता मुद्दाम की हे वाढायलाच नाही पाहिजे म्हणून. वाढतच नाही ते. थोडं उठलं होतं. हे झोपतानाच उठले. लक्षात आलं नाही आम्हाला. ते सकाळी सकाळी उठून ह्याचं लावले. हे तेवढंच बसले. 2 वेळा लावले मी फक्त. कमी झाले. म्हणजे ऍक्नेसाठी खूप बायका आहे ना खूप काय काय करतात नाही कमी होत. पण तू एक माझ्यासमोर असं रिझल्ट म्हणजे की असं एक उदाहरण नाही का की लोकांना समजून जाते की हा भरलेला होता आणि हा पण भरलेला होता भरपूर सारा खूप पूर्ण असं पूर्ण भरलेला होता. हा बरं तू आता घरी पण असं म्हणते ना की बाबा हा कमी झाले. मलाच वाटते की दुसऱ्यांना सांगायचं आम्हाला गरज नाही. हा मलाच वाटतंय कमी झालं पूर्ण माझे. हा असं कोणी असतील प्रॉब्लेम कोणाला तर तू सजेस्ट कर त्यांना पण. सांगते. मस्त रिझल्ट एकदम. मला पण हॅपी वाटतंय बाबा. म्हणजे मी काहीतरी करू शकते खऱ्या की तुम्हाला समाधानी देऊ शकते ना. विश्वास पार्लरवरच नव्हता. हा ते पहिला माझा प्रॉब्लेम आहे. हा नाही बरोबर आहे. मला सांगितले डब्बा घेऊन जा हे कमी होते म्हणून. हे घेऊन गेलं नाही. हे 500 रुपये म्हणून सोडून गेले. लावले तर पण 500 रुपये आहे ना ते तुमचं 5,000 रुपये जरी तुम्ही घालवले ना इतर कुठं तरी प्रोडक्टला तरी ते 5,000 रुपये वाया आहेत. पण माझे 500 रुपयाच्या डब्बीमध्ये तेवढा दम आहे की नाही. ते लोकांना कळायला पाहिजे फक्त एवढंच मला माहिती आहे. नाही मला पण खुश झाले ते कमी झाले. काय आम्ही केडगाव सारखा दिसत होता मी पहिला. आणि मी सिटीत राहून आले. इथं पण सिटीत आहे करा. हे पिंपल सारखं लई टेन्शन आलं होतं मला. आता पूर्ण कमी झाले. आता वाटायली का सोलापूरमध्ये राहते का मुंबईमध्ये राहतीये. सोलापूरमध्येच राहते. छान रिझल्ट आलाय. पण मला एवढंच समाधान वाटतंय ना की मी खरं एक लेडीज असून आहे ना एक समोरच्या लेडीजसाठी मी मनापासून काहीतरी करू शकते ना
ते मला समाधान आहे. एवढंच मला वाटतंय की तू तुझं किती कमी केलंय आणि तुझ्याकडनं काय बेनिफिट घेतलंय मी. बेनिफिट किती घेतलंय, जादा घेतले की कमी घेतले. जादा पण नाही कमी पण नाही. नाही, तुझा एवढा मोठा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलाय, तर त्या मानाने तुला असं वाटतंय ना की मी खूप सारे पैसे घातले. असं काय नाही. हा, ते मला विचारायचं की असं मनाला वाटायला नाही पाहिजे की बाबा हिच्याकडे एवढे पैसे गेले, रिझल्ट नाही, काय नाही, असं बाहेर ठिकाणी वाटतंय. पैसे जाऊ दे, हं. रिझल्ट आले ना, हा. त्याच्यासाठी खुश पडावं लागतं का. हो.